हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी आज असं ठरवलं की आमच्या इकडे ना खानदेशामध्ये बिट्ट्या म्हणून हा एक प्रकार आहे, तो करतात. तर म्हटलं तुम्हाला दाखवावा. मग त्याच्यासोबत वांग्याची भाजी, वरण असं पण खातात, म्हणून मग तो दाखवायचं ठरवलं. म्हणून मी आता तुम्हाला हे ना जाडसर दळायचं गहू, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि ओवा घालायचा. आणि मी आता तुम्हाला दाखवते की बिट्टे ह्या कशा करायच्या असतात. आता हे बघा, हे मी जाडसर दळलंय. याच्यामध्ये आता मीठ घालतीये. जरा भरपूर मीठ घालायचं, कारण हे नुसत्या खाल्ल्या ना तरी छान लागतात. आणि आता हे मी भिजवते. ते थोडं तेल घातलं, हे बघा 2-3 चमचे मी तेल घालून घेतलंय. गव्हाचं पीठ आहे साधं आपलं, आणि याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि जिरं घातलंय दळताना. ओवा आणि जिरं घालायचं दळताना, आणि थोडंसं जाडसर दळायचं. फार बारीक असं आपण कसं पोळ्यांना दळतो तसं नाही दळायचं, थोडंसं जाडसर असं दळायचं. आता मी हे भिजवतीये. हे बघा, आता हा माझा गोळा भिजून झालाय. आता हे तेल घेतलंय मी. इकडे मी गरम करायला पाणी ठेवलंय. याच्यामध्ये थोडंसं हळद घातली आणि तेल घातलंय. आता मी कसे करायचे हे बिट्टे तुम्हाला सांगते. हे मोठे मोठेच करायचे असतात. हे बघा, मी आता हा गोळा घेतलाय. आमच्या खानदेशात ना रोडगे म्हणून एक प्रकार पण असतो. तो शक्य असे जमीन खोदून त्याच्यामध्ये गवऱ्या वगैरे टाकून मग ते असे कणकेचे गोळे करायचे. ते पण जाडसर दळायचे आणि ते शेकायचे गवऱ्यांमध्ये. ते पण खूप चालतात. हे बघा, आता मी हातावरच अशी याला घडी घालतीये. आणि हे पूर्ण आहे ना, हे पूर्ण असं हे करून घेतलंय. हे बघा, हा गोळा करून घेतलाय मी पूर्ण. आपोआप याला पुढं पडलेत. आता हे जेव्हा मी तयार करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवते याची पुढं कसे होतात ते. आता मी हे सगळं करून घेते पूर्ण. हे बघा, आता हे आपले तयार आहेत. हे बघून घ्या एकदा. हे असं मी केलंय. आता इकडे पाणी उकळतंय. आता ह्या पाण्यामध्ये मी टाकते. या पाण्यामध्ये हळद आणि मी तेल घातलेले. हे बघा, आता मी इकडे कढई ठेवली. इकडे हे उकळतंय. हे छान आता शिजतंय. तोपर्यंत मी इकडे कढई ठेवली आहे. याच्यामध्ये हे तेल त्यात टाकते. तेल तूप तुम्ही कशामध्ये पण तळा. आणि आता हे छान शिजलेत माझे. आता मी हे काढतीये. हे बघा, एक मी काढलाय. आता हा दुसरा काढतीये. हे बघा, आता हे मी सगळे काढून घेणार आहे. आणि हे जे पाणी आहे ना, हे जे पाणी आहे तेल आणि हळद घातलेलं पाणी, आपण हे उकडलेलं जे पाणी आहे, हे पाणी फेकायचं नाही. आपण साधं वरण करतो की नाही, साध्या वरणात हे टाकून द्यायचं. कारण याच्यासोबत वरण पण बरेच जण खातात. मग साध्या वरणात हे पाणी टाकून द्यायचं, म्हणजे पाणी पण वाया जात नाहीये. कारण याचं सगळं अर्क याच्यामध्ये उतरलाय. आपण जिरं आणि हे जे ओवा जे घातलंय ना, सगळं अर्क उतरलंय. बघा, आता मी हे सगळं काढले आणि हे पाणी मी फेकणार नाहीये. हे साध्या वरणात मी पाणी घालणार आहे. मी आता हा गॅस बंद केला आणि याचे मी आता तुकडे करते. छान गरम गरम वाफा येतं याच्या. छान शिजलेत. आपल्याला जसे पाहिजे ना असे याचे तुकडे करायचे. मी एकाचे 4 तुकडे करते, म्हणजे तळायला सोपी जातील मला. हे बघा, आणि तुम्हाला दाखवते. बघा, याचे पुढं कसे मोकळे झालेत. हे बघून घ्या. पुढं छान याचे मोकळे झालेत. आता सगळ्याचे तुकडे करून घेते.
याच्यासोबत वांग्याची भाजी पण छान लागते आणि साधं वरण तूप खाल्लं तरी छान लागते. हे कोणी छान कुस्करून याच्यामध्ये गुळ घालते, तूप घालते, ते पण छान लागते. हे बघा आता हे माझे पूर्ण तयार झाले आहेत. तापले. मी आता हे तेलामध्ये सोडतीये. हे सारखे असे इकडून तिकडून पलटायचे. आपल्याला वाटतं पण याला तेल फार कमी लागते, तेल नाही याला जास्त लागत. आणि छान हे लाल होऊ द्यायचे. आता हे बघा आता हे जे मी हे घट्ट वरण आहे, याच्यामध्ये मी थोडी हळद घातली आहे त्या वरणामध्ये आणि थोडं हिंग घालतीये. थोडं हिंग घातलं आणि मीठ घालतीये. याच्यामध्ये थोडं मी मीठ कमी घालते कारण हे उकळलंय ना, पाण्यामधलं हे जे पाणी आहे याच्यामध्ये मीठ आहे. हे जे आपण याच्यामध्ये मीठ घातलं ना तर तो त्याच्यात सगळं उतरलंय ते मीठ, त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ कमी घातले. आणि हे सगळं जे पाणी आहे ना मी आता हे साध्या वरणात घालतीये. साधं तुरीचं वरण आहे आपलं हे बघा. म्हणजे आपलं पाणी जे आहे ना ते वाया पण जात नाही आणि याची चव खूप छान लागते कारण जिरं ओवा आहे आणि ह्या कणकेचं सगळं अर्क याच्यामध्ये उतरलंय. हे वरण छान लागते. आपलं वरण आता तयार आहे. हे उकळलं ना की वरण तयार आहे. आता आपले हे पण झाले, बघून घ्या. आपल्या बिट्ट्या तयार आहेत. हे बघा आपले हे बिट्टे तयार आहे. याच्यासोबत वांग्याची भाजी, वरण भात आणि साधं वरण. साधं वरण अशी पण हे छान लागतात किंवा वांग्याची भाजीशी पण छान लागतात. ही रेसिपी खाऊन बघा, करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.